हाय टू फॅमिली, कसे आहेत सर्वजण? बरे आहेत ना? तर मी आज बनवणार आहे मटर पनीर. तर चला त्यासाठी साहित्य बघूया. त्यासाठी मी घेतले तर 10-11 लसूण घेतले, लसणाच्या पाकळ्या, आणि एवढीशी अद्रक घेतली, आणि 2 टमाटर घेतलेत मोठे मोठे, आणि 1 कांदा घेतला आहे. तर आता हे आपण मिक्सीमधनं काढून घेतोय. तर आता मिक्सरमधनं एकदम बारीक झालेली आहे ग्रेव्ही. तर आपण ग्रेव्ही आता साईडला ठेवतोय, आणि इथं मी तेल तापायला ठेवले. तर हे पनीर मी एक पीस टाकून म्हणजे तळून घेणार आहे. तेल पण तापलेलं आहे. गॅस थोडासा मोठा करते. हे असं तळता येतं एकदम मस्त. हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं वेळ लागतो, पण व्यवस्थित तळतात एकदम मस्त. आता हे पनीर पूर्ण तळलेलं आहे, काढून घेते आता. मस्त तळलं आहे एकदम, बघू शकताय. असं तळलेलं पनीर ना छान लागतं खाण्यामध्ये. चला आता पनीर पण तळून घेतलेलं आहे. आता कढई पण तापलेली आहे. आता तेल टाकूया थोडंसं. चांगलं तेलाला कळ येऊ द्यायचे. आता चांगली कड पण आलेले. आपण टाकूया थोडेसे जिरे, कारण मला जिरे खूप आवडतात म्हणून मी जास्त जिरे टाकले. मोहरी मला अजिबात नाही आवडत. तर चला टाकूया. त्यानंतर टाकूया आपण हे सगळं वाटण केलेलं. त्यानंतर झाकण लावूया, आणि मस्त मसाला शिजू देऊ. आता असं मस्त हे कांदा टमाटर आपण टाकलेलं चांगलं तळून घेतलेलं आहे. तळून म्हणजे शिजले मस्त. झाकण लावून ठेवलं होतं. आता आपण टाकूया मसाला. तर हे आहे लाल तिखट घातलं आहे 1 चमचा, आणि 1 चमचा कांदा लसूण हे वाली मिरची आहे, आणि त्यानंतर धनिया पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, आणि हळदी टाकायची थोडी आपल्याला पाहिजे तेवढी. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते. त्यानंतर असं मिक्स करून घेते सर्व. तर हे सुद्धा म्हणजे असं थोडंसं 5 मिनिटं झाकण लावून ठेवते. याला पण मसाला पण मस्त शिजून जाते. चला आता मसाला पण शिजलेला आहे मस्त तेलामध्ये. असं केलं ना मसाला एकदम व्यवस्थित शिजून जातो. बघू शकताय तुम्ही, मस्त शिजला आहे मसाला. त्यानंतर मी टाकते मटर मी धुवून घेतली. त्यानंतर टाकूया पनीर.
तर ग्रेव्ही बनवणार आहे मी थोडीशी, तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे. तर अशी मस्त पनीरची भाजी झालेली आहे. आणि एक लय झालं एक 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे ह्याला, मटण शिजेपर्यंत. ओके, तर चला. चला, अशी मस्त पनीरची भाजी बनलेली आहे आता. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके, बाय, लव यू.